कालखंडात एवढे आंदोलन केले, इथे विद्यमान सगळे अधिकारी उपलब्ध आहेत. कधी अविसंविधानिक आम्ही एनएसयूआय सोबत आंदोलन केले आहेत. हे पोरं माझ्यासोबत होते, परंतु कधीही सुद्धा नाही का सन्मान्य पदाचा अपमान आम्ही केला नाही. हे चुकीचं आहे. आम्ही कोणाच्या आजपर्यंत कोणाच्या अंगावर गेलो नाही सर. हे समोर गेटवर जाताना निवेदन घ्यायला आता काम शांत आहे. एनएसयूआय लॉक लावता तुम्ही. सर आमची एकच मागणी राहील सर, सदर सिनेट सदस्य झालेली धक्काबुक्की याचा गुन्हा दाखल केला पाहिजे बस. हे कोणत्या संघटनेचे लोक कुठे उभे आहेत आणि कधीच आले नाही सर. आजचा इतिहास आहे. तुम्ही आता 3 वर्षापासून कॉलेज मजबूर झालो. आम्ही सिनेट सदस्य सीमा ओलांडलेली सीमा आम्ही कधीच ओलांडली नाही सर. आम्ही तुमच्या आम्हाला तुमचा आधार आहे सर. सभागृहात गाणे म्हणतात हे गरीब आहे का सभागृहाची या विद्यापीठात गाणे म्हणणं सदर घटनेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय तोपर्यंत आणि त्या सायम सरांवर निलंबनाची कारवाई करा सर. आता त्यांच्याच अंडरमध्ये ते पूर्ण सिक्युरिटी तेच नेहमी म्हणते आम्हाला. आता सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि सायम सरांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तुम्ही काय कारवाई करणार आहे? समिती आमचा आरोप आहे सर. तुमच्या समित्यात सोबत सर सोबत करतात सर. आरोप आहे सर. आमच्या नमस्कार, मी कैलास चव्हाण, सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. अमरावती विद्यापीठामध्ये सभा चालत असताना अचानक अखिल भारतीय विद्यार्थी संघटना नावाची विद्यार्थी संघटना आतमध्ये आली. विद्यापीठाचा प्रोटोकॉल असा आहे की विद्यार्थ्यांच्या मागण्या संविधानिक असेल, संयुक्त असेल तर तो कुलगुरूकडे निवेदन देऊ शकतो. परंतु त्यांनी डायरेक्ट आतमध्ये येऊन व्ही साहेबांच्या चेअरवर हमला केला. चेअरवर हमला केला असता मी त्यांना नाही का रोकायला गेलो की हा प्रोटोकॉलचा भंग आहे, तुम्ही हा प्रोटोकॉल तोडू शकत नाही. त्यावेळेस काही विद्यार्थी नाही का माझ्या अंगावर आले. मी अधिसभा सदस्य म्हणून त्यांना ढकललं. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबाद जिंदाबादचे नारे दिले. मग त्यांनी संघटनेचे नारे दिल्यानंतर मी सुद्धा माझ्या संघटनेचे नारे दिले आणि त्यांना सांगितलं की हे अधिसभेमध्ये तुम्ही जे करत आहात ते अतिशय चुकीचं आहे आणि प्रोटोकॉलाचा भंग आहे. सन्माननीय कुलगुरू महोदय हे राज्यपाल महोदयांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आज राज्यपाल महोदयांचा अपमान झाल्यासारखं झालं. आज विद्यापीठाच्या एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये विद्यार्थी संघटनांनी सगळ्यांनी आंदोलन केले, परंतु संविधानिक मार्गाने केले. मी असं म्हणत नाही की विद्यार्थी संघटनांनी आंदोलन नाही करावं, परंतु त्यांनी त्यांचे नाही का काहीतरी नियमावली असते, काहीतरी अटी असते, काहीतरी प्रोटोकॉल असते. तो प्रोटोकॉल तोडला. आज आमचे सन्माननीय अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य सन्माननीय भैयासाहेब मेटकर यांनाही ढकलण्यात आलं. माझ्याही अंगावर चाल केली. ती मुलगी समोर आल्यामुळे नाही का मी मुलीवर, छत्रपती शिवरायांचं राज्य आहे, आम्ही मुलींचा आदर सन्मान करतो आणि करत राहू. मग त्या मुलांना मी म्हटलं की तुम्ही नाही का अंगावर येणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि सत्ता प्राप्त असलेल्या, सत्ताधारी असलेल्या विद्यार्थी संघटनेने आतमध्ये येऊन सभागृहात धिंगाणा घालण्याची काय, मंत्री द्यायचा, मुख्यमंत्री द्यायचा, तरी सभागृहाचा नाही का तो प्रोटोकॉल तोडतात आणि कर्मचारी अधिकाऱ्यावर हमला करतात. हे अतिशय संयुक्तिक नाही आहे. आम्ही विद्यार्थी म्हणून, सिनेट सदस्य म्हणून, एक विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून निषेध करतो. आम्ही माननीय कुलगुरू महोदयांना मी मागणी केलेली आहे की येणाऱ्या 24 तासामध्ये त्या विद्यार्थी संघटनावर नाही का जर तुम्ही आपण गुन्हा दाखल केला नाही तर मी सुद्धा उद्या विद्यार्थी संघटना घेऊन एक अधिसभा सदस्य घेऊन नाही का गेटवर आंदोलन करेल. कारण की हा विद्यापीठाचा इतिहासात पायंडा पडेल. उद्या कुणी विद्यार्थी संघटने, कोणी सभागृहात नाही का ऐशी किदेशी करून टाकल. हा प्रोटोकॉल आहे. आदरणीय बी टी देशमुख साहेबांनी या नियमाचा आणि के जी देशमुख साहेबांनी या विद्यापीठाचे नाही का बनवाई केली आहेत, नियम बनवले आहेत, प्रोटोकॉल बनवलेले आहेत. एकमेव अमरावती विद्यापीठ आहे की इथं प्रोटोकॉल आहेत. यांनी प्रोटोकॉल तोडण्याचा भाग केला. माननीय कुलगुरू साहेबां आतमध्ये असताना विद्यार्थी संघटना सभागृहात आल्याच कशा, हा माझा पहिला प्रश्न आहे. मग त्यामध्ये त्यांनी सिक्युरिटी गार्डनी काही चुकी केली का? सिक्युरिटी गार्डवर सुद्धा मागण्याची, सिक्युरिटी अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी मी केलेली आहे. आणि हा प्रकरण आणखी पुन्हा वाढेल, कारण की यामध्ये विद्यापीठाची प्रतिमा मलिन झालेली आहे. मी एक विद्यापीठाचा सदस्य आहे. विद्यापीठाची रक्षण करणं माझी जबाबदारी आहे. हां, विद्यार्थ्यांचे मागण्या आम्ही मान्य करू. सभागृहात मी नेहमी बोलतो, विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या मागण्या मांडतो. परंतु हे संयुक्तिक नाही आहे की कोणी व्ही साहेबांच्या अंगावर येणे आणि सिनेट सदस्यांच्या अंगावर येणे. हे काय गुंडगिरी नाही चालली आहे महाराष्ट्रामध्ये. हा महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र आहे. हे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये जर अशी दादागिरी कोणी करतात तर त्याची भाषा आम्ही सुद्धा नाही का छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही तसेच उत्तर देऊ. जर वैचारांची लढाई आहे, विचाराने व्यवस्थित राहा, अधिकाराने मागणी करा. जर व्यवस्थित मागणी करत नसाल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ. आम्ही फक्त कायद्यानं बांधलेलो, आम्ही कायदा मोडत नाही. कायद्याच्या चौकटीत येऊन विद्यार्थी संघटनांनी मागणी केली पाहिजे असंच माझं म्हणणं आहे. आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि खुफिया पोलीस बाकीच्या विद्यार्थी संघटना एनएसयूआय, एआयएसएफ, रिपाई यांच्यावर, संभाजी ब्रिगेड यांच्यावर वाळत ठेवते. आज गुप्तचर संघटना काय झोपल्या होत्या का पोलीसमधल्या? त्यांना माहिती नाही का विद्यार्थी संघटना सभागृहात हमला करणार आहे? आणि आता नंतर CRP पाठवतो.
अतिशय चुकीचं आणि निंदनीय आहे. याचा मी निषेध करतो आणि निषेध करून पुन्हा ही मागणी करतो माननीय कुलगुरू महोदयांना आणि माननीय राज्यपाल महोदयांना सुद्धा आम्ही निवेदन पाठवून सगळ्या सिनेट सदस्यांनी मिळून का हा लढा लढू. विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली नाही पाहिजे. यानंतर याची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली पाहिजे, एवढंच मी म्हणतो. नमस्ते, मी देवाशिष गोतरकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विदर्भ प्रदेश मंत्री. आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इथे सिनेट मेंबर्सची बैठक चालली होती. त्या दरम्यान आम्ही शांतीपूर्वक एक निवेदन घेऊन गेलो होतो. तिथे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सिनेट बैठकीत जेव्हा आम्ही शिरलो तर तेव्हा तिथल्या सिनेट मेंबर्सनी तिथे गोंधळ केलेला आहे. आम्ही शांतीपूर्वक तिथे आंदोलन करत होतो. वारंवार विद्यापीठाला आम्ही विविध प्रकारचे निवेदन देत आलेलो आहोत. त्यामध्ये मुख्य विषय म्हणजे प्रवेश परीक्षा आणि परिणाम. काही विषय असे होते की ज्यामध्ये जर का BAचा मराठीचा जर का सेकंड इयरचा 4th सेमेस्टरचा सिलेबस बघितला तर त्यात ते 50 दिवस नावाची कादंबरी आहे, ज्यात भारताचे जे माननीय पंतप्रधान आहेत आणि हिंदू धर्म संस्कृती इतिहास याबद्दल आक्षेपार्ह त्यांनी त्यात बोललेले आहेत. तर तो सिलेबस विद्यार्थ्यांना शिकवला जातो. तर त्या विषयात एक निवेदन दिलेलं होतं. त्यानंतर विद्यापीठामध्ये मूलभूत सुविधा नाही, त्यामध्ये हॉस्टेल्समध्ये वॉशरूमची सुविधा असेल, मेसची पाण्याची सुविधा असेल. त्यानंतर तिथे सुरक्षिततेच्या बाबतीत बघायचं झालं तर तिथे विद्यार्थिनींसाठी सुरक्षिततेसाठी कॅमेरेज लावलेले नाही आहेत, जिथे तिथे दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या पडलेल्या आहेत. तर या सर्व विषयांना घेऊन आम्ही विद्यापीठात निवेदन दिलं होतं. जी फी वाढलेली आहे, रिचेकिंगची फी पहिले 200 रुपये होती, आम्ही निवेदन दिलं होतं की ती अजून कमी करा. परंतु असं लक्षात आलं की त्यांनी अजून 100 रुपये वाढवून ती 300 रुपये केलेली आहे. आणि जर का तफावत एवढी दिसून येते मूळ रिझल्टमध्ये आणि त्यानंतर परत जेव्हा आपण रिझल्ट हे करायला लागतो विद्यापीठाला परत रिचेकिंग करायला देतो तर त्यामध्ये फार तफावत दिसून येते. 5चे 50 मार्क होतात, 10चे 30 मार्क होतात. आणि जेव्हा विद्यार्थ्यांचे मार्क वाढून येतात तेव्हा विद्यार्थ्यांनी जी फीज दिलेली असते रिचेकिंगसाठी ती फीजसुद्धा पुन्हा येत नाही. तर या सर्व विषयांना घेऊन विशेष करून प्रवेश परीक्षा परिणाम या विषयांना घेऊन आम्ही विद्यापीठात कुलगुरू महोदयांना शांतपूर्वक निवेदन द्यायला गेलो होतो. असं अजिबात झालेलं नाही आहे. आम्ही दालनात होतो. दालनात आम्ही आमचे प्रश्न मांडत होतो. आमचे सर्व कार्यकर्ते तिथे होते. खाली कुठेतरी गोंधळ सुरू होता जो वारंवार आमच्या कानावर येत होता. त्याचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही आमोरासमोर आलो सुद्धा. असं काहीच झालेलं नाही आहे. उलट जेव्हा आम्ही कुलगुरू महोदयांसोबत बोलत होतो, चर्चा करत होतो, तिथे कुलसचिवांसोबत चर्चा करत होतो, तेव्हा तिथलेच काही सिनेट मेंबर्स जे काही पक्षाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात ते वारंवार आम्हाला ओढत होते, आमचे हात पकडत होते. आमच्या विद्यार्थिनी कार्यकर्त्यांचा एका सिनेट मेंबरने कुर्ता सुद्धा पाडला. बोलताना तोंडातून खर्रा त्या ताईंच्या अंगावर पडत होता. त्या ताईंना त्यांनी हात धरून ओढलं. एक अपंग कार्यकर्ते आमच्यासोबत होते, त्या अपंग कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी ढकलाढकल केली. जर कुलगुरूंना जर का विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्यासमोर वारंवार जात असतील पण त्यांना ते प्रश्नांना समाधान किंवा त्या प्रश्नांवर उत्तर किंवा तोडगा द्यायचा नसेल आणि हे सर्व सोडून त्यांना अशा प्रकारे टाइमपास करावे तर त्यांनी नक्कीच करावं. गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात 1983 पासून विद्यापीठात स्थापनेपासून जी घटना आजपर्यंत घडली नाही ती एक आज अत्यंत चुकीची घटना ते घडलेली आहे. इथे सिनेट सभा सुरू असताना ABVPचे कार्यकर्ते थेट सभागृहात घुसले. त्यांनी सभा तहकूब केली आणि सभेत गोंधळ घातला. एवढंच नाही तर काही सिनेट सदस्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावर गेले, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एवढी दादागिरी आज या सरकारच्या भरोश्यावर या संघटना करत आहेत. तर हे विद्यापीठ काय करत आहे? त्या कुलगुरूंच्या समोर जर ह्या घटना होत आहे म्हणजे याला संरक्षण कोणाचं आहे? आम्हाला ही घटना करताच आम्ही युवक काँग्रेस आणि NSUIचे विद्यार्थी ते आलो, कार्यकर्त्यांमध्ये आलो. इथे आम्ही निषेध नोंदवला. आम्ही सुद्धा त्या सभागृहात गेलो. आम्ही त्या सभागृहात सन्मान राखत आमची गोष्ट ठेवली की या पद्धतीनं या सभागृहाचा अपमान करणाऱ्या आणि सिनेट सदस्यांवर हात उचलणाऱ्या गुंडागर्दी करणाऱ्या या संघटनेवर तुम्ही पाठीशी न घालता कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. अन्यथा या 18 कोटी रुपये सुरक्षेवर खर्च होतात या विद्यापीठाच्या, ही सुरक्षा कुठे गेली? आज ही सुरक्षा रक्षक होते कुठे? जर एखाद्या सिनेट सदस्याच्या जीवाला काही वाईट झालं असतं तर ह्या पैशाचा जो अपव्यय होता सुरक्षेवर हा कुठे गेला असता? याचा काय हिशोब आहे? हे सुद्धा आज आम्ही त्यांना विचारलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. यानंतर त्यांच्यावर जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही विद्यापीठाला इशारा दिला आहे की आम्ही ज्या पद्धतीने यांच्याशी सहकार्याची भूमिका ठेवतो, युवक काँग्रेस NSUI सुद्धा यांच्यासोबत कुठेही सहकार्य करणार नाही आणि अशा पद्धतीतच आम्ही आंदोलन करू आणि यांना आम्ही जेरीस आणू.